नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो। भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो। लोकशाही विचाराचा विजय असो। मी पाहिले भीमाला अंधार फाडताना, मी पाहिले भीमाला अंधार फाडताना, चिखलामधील समाजास ओढून काढताना, कर्दन परंपरेचे होते जातीचे मनोरे, कर्दन परंपरेचे होते जातीयतेचे मनोरे, मग सारे आयुष्य गेले भीमाचे माती कल्याडताना। जय संविधान, नमो बुद्धाय, जय शिवराय। आज आपण सर्वजण येथे बहुजनांचा आराध्य दैवत म्हणू इच्छिते मी असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आपण अगदी स्वतंत्रतेमध्ये जगल्यासारखं आपल्याला वाटत आहे। असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे एकत्रित जमलेलो आहोत। कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी सन्माननीय भोळे सरांच्या निवासस्थानी आपण सर्वजण जमलेलो आहोत। आमचे सन्माननीय शाहीर मस्के दादा, आता ज्यांचं गीत आपण ऐकलं असे गायकवाड दादा, सन्माननीय पत्रकार बंधू। तर शिवाजी महाराजांच्या बद्दल काय सांगावं, म्हणजे जेवढा रिस्पेक्ट बाबासाहेबांनी संविधानात म्हणा, कायद्यात म्हणा, महिलांसाठी केलेला आहे, तेवढाच रिस्पेक्ट शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये महिलांप्रती दाखवलेला आहे। तर जेव्हा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहायचे एखादे, तेव्हा पत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय अशी शब्द लिहून बाबासाहेबांच्या पत्राची सुरुवात व्हायची। म्हणजे बाबासाहेबांनी एक छोट्याशा शब्दात सांगायचं म्हटलं म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा क्रांती केली तेव्हा त्यांनी पेनाच्या जोरावर क्रांती केली, लेखणीच्या जोरावर क्रांती केली, आणि शिवरायांनी जेव्हा क्रांती केली तेव्हा तलवारीच्या जोरावर त्यांनी क्रांती केली। आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या काळात जर शिवाजी महाराज असते तर शिवाजी महाराजांनी पेनावर क्रांती केली असती, आणि शिवाजी महाराजांच्या काळात जर बाबासाहेब असते तर त्यांनी नक्कीच तलवारीने क्रांती केली असते। असे हे दोन्ही महामानव आपल्या सर्वांना समानतेची शिकवण देतात, आणि त्या दोन्ही महामानवांच्या चरणी मी त्रिवार अभिवादन करते। यानंतर मी महाराष्ट्राचे दुसरे शाहीर संभाजीदादा गायकवाड यांना अशी विनंती, असे जगामध्ये श्रेष्ठ असलेले शिवाजी महाराज आज या शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराज, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ 50 वर्षाचे आणि बाबासाहेब 65 वर्षाचे। 50 वर्षाच्या या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही न मिटणारा असा क्रांतिकारक इतिहास लिहिला, इतिहास घडून लिहून गेले ते, आणि बाबासाहेब 65 वर्ष जगले आणि जगात नाव करून गेले बाबासाहेब 65 वर्षाच्या काळामध्ये। शिवरायांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 365 किल्ले जिंकले। छत्रपती शिवरायांनी 365 किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्याला आपलं नाव दिलं। आणि आज काही आमदार, खासदार एखाद्या शौचालय जरी दिलं तर दादा आमदार आमदाराच्या सौजन्याने असं ते त्याच्यावर त्या भिंतीवर लिहिल्या जातं शौचालयाच्या कुठे शिवाजी महाराज
आणि कुठाचे कुठे. आणि म्हणून त्यावेळी त्या काळी स्वराज्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना निर्भयपणे जगण्याची ताकद, निर्भयपणे जगण्याची शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यात दिली. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापनच करून त्यांनी क्रांतीचा, परिवर्तनाचा, समतेचा, परिवर्तनाचा विचार. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या छोटाखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ ॲडव्होकेट नरहरी कांबळे साहेब. या कार्यक्रमाला फोन करून फक्त जयंती साजरी करावी अशा उद्देशानं उपस्थित असलेले शाहीर उत्तमरावजी म्हस्के, शाहीर संभाजी गायकवाड, या महाराष्ट्राच्या शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेल्या अशा पंचशिला भालेराव गायिका, त्यांचे पती रामदास नाडे, अशोकजी जायभाई आणि प्रधान, या फोनवर ज्यांना निमंत्रित केलं असे सर्व माझे पत्रकार, बबन सोनवणे आणि त्यांचे सहकारी. जयंती साजरी करण्याचा मनोगत हा पहिल्यापासूनच गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. या औरंगाबाद शहरात आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सहभाग घेतला जातो. आणि मागील वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये ऐतिहासिक दृश्य सादर करणाऱ्या संचांना बक्षीस देण्याचा सुद्धा संकल्प केला होता आणि त्या दृष्टीनं तो कार्यक्रम देखील झाला. मागच्या वर्षाच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने एक मागणी केली होती की जयंती ही डीजे मुक्त असली पाहिजे. कारण जयंतीच्या आस्वाद घेताना वडीलधारी माणसं, बालक, स्त्रियांना फार मोठा त्रास व्हायचा आणि त्यासाठी डीजेमुळं खूप लोकांना त्रास व्हायचा. हे ज्यावेळेस आमच्या सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे पोलीस आयुक्त माननीय प्रवीणजी पवार साहेब यांना भेट घेऊन निवेदन दिलं की या डीजेचा परिणाम अत्यंत वाईट होतो आणि याच्यावर आपण बंदी आणावी. आमच्या निवेदनाचा त्यांनी विचार करून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजेवर बंदी आणली. याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो, कारण आमच्या निवेदनाचा त्यांनी सकारात्मक विचार केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जे डीजे वाजवतील त्यांच्यावर क्रायमिनल गुन्हे दाखल होतील आणि त्यांनी केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये काही उत्साही लोकांनी डीजे लावले तर मला असं वाटतं की जवळजवळ 35 लोकांवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांना दंड भरावा लागला. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व जिल्ह्यातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक आणि भीमसैनिकांना एक आव्हान करेल, ज्या गोष्टीमुळे त्रास होतो, मानवतेला त्रास होतो, अशा डीजेचा वापर त्यांनी करू नये. आणि मला प्रशासनाला सुद्धा एक नम्र विनंती करायची, जशी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये त्यांनी डीजेवर बंदी घातली तशी देखील या शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये देखील त्यांनी बंदी घातलेली आहे. मला शिवसैनिकांना आव्हान करायचंय
की महापुरुषांची जयंती ही अत्यंत साध्या पद्धतीनं, ऐतिहासिक पद्धतीनं साजरी करावी, आनंदाने साजरी करावी, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. तरच त्या महापुरुषांची जयंती आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराला साजेल असं साजरी करतो, असं त्याचा अर्थ होतो. या निमित्ताने कार्यक्रमच उशिरा झाला. आजच्या या प्रसंगी मी सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीनं जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये उत्कृष्ट देखावे यांना आपण सन्मानित करतो, त्यांना बक्षीस जाहीर करतो, तसंच आजच्या या प्रसंगी रयतेचे राजे, मी 1, 2, 3 त्यांच्या संकल्पना आपल्या समोर मांडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा ही विषमतेवर होती. त्यांनी कधीही जात पात धर्म या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही. जनता हीच माझं खरं दैवत असं समजून त्यांनी काही गोष्टीचं त्यांच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्या सहकार्यांना काही गोष्टीचा उपदेश दिलेला आहे. उत्पन्नाचा आजमास पाहूनच रयतेवर कर बसवावा, म्हणजे ज्याची लायकी नसेल त्याच्यावर जबरदस्ती अजिबात करता कामा नये. कर लावायचा असेल तर ज्याची लायकी आहे, ज्याचे उत्पन्न आहे, अशा याच्यावरच कर लावावा. दुसरं, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. पण आज जे चाललंय, या ठिकाणी उल्लेख करण्यात आला, आजकाल शिवाजी महाराजांच्या नावानं, बाबासाहेबांच्या नावाने अनेक लोक जयंत्या साजरी करताना ते स्वतःचा राजकीय अस्तित्व कसं टिकेल याकडेच त्यांचं लक्ष असतं. परंतु सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघामध्ये जी जी मंडळी काम करते ती सर्व विषमतेच्या आणि या 2 महापुरुषांच्या विचारावरच वाटचाल करते. खरं तर शिवाजी महाराजांनी जातपात धर्म न मानता विषमता नष्ट करून सर्व जाती धर्मांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि राज्य चालवलं. त्यांचाच तो विचार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलमा देऊन तोच विचार पुढं आणलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या प्रसंगी आपण शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचाराची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. या निमित्ताने जशी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आम्ही सजीव निर्जीव ऐतिहासिक घटनेवर देखावे, त्याच पद्धतीनं आजच्या मिरवणुकीमध्ये, शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये शिवसैनिकांना आम्ही आवाहन करतोय की आपण देखील सजीव निर्जीव ऐतिहासिक घटनेवर जे देखावे राहतील त्यांना सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीनं देखील सन्मानित केल्या जाईल, त्यांना देखील पुरस्कार दिल्या जातील. एवढाच या प्रसंगी या सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी जाहीर करतो आणि त्याचं निश्चितपणाने पालन होईल. ज्या दिवशी 15 मेला वामनदादा कर्डक यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण हे पुरस्कार प्रदान करतो, त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जे जे पुरस्कार दिले जातील त्याच पुरस्काराबरोबर या वर्षापासून शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचे देखावे, मग त्याच्यामध्ये क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 पुरस्कार या वर्षापासून जाहीर करण्यात येत आहे. एवढाच या प्रसंगी मी जाहीर करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराया, जय राय. अंता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी ही छोटीशी का होत नाही,
गर्दीपेक्षा दर्दी, जसं आमचे खंदारे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, तसे एक दर्दी लोकांच्या समक्ष हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी भोळे साहेबांनी आयोजित केला. त्यांची पोटी हातोटी आहे भोळे साहेबांची, म्हणजे हे सगळं करायचं, पण सगळं व्यवस्थिशीर आपल्या याच्यामध्ये बसत असेल त्याच पद्धतीनं करायचं. अवास्तव करण्यापेक्षा वास्तव करावं, जे काय आहे ते त्या पद्धतीनं त्यांनी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला. आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा, भोळे साहेबांचा ऋणी आहे. ते माझा सन्मान सतत करत असतात. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. या ठिकाणी आपली गाण कोकिळा पंचशिला भालेराव, भीमराज की बेटी, अं, भीमराज की बेटी फेम, उत्तमराव म्हस्के शाहीर, संभाजीराव गायकवाड, प्रधान सर, खंदारे सर, आमचे पंचशिलाचे मिस्टर, या ठिकाणी भोळे साहेब आणि जायभाई आणि पत्रकार बंधूंनो, फार सांगण्यापेक्षा एक काळ असा होता की जयंती का साजरी करावी, तर लोक जागृतीसाठी तिचा एक फार अत्यावश्यक गोष्ट होती.